कमी आहे महाराज. भक्ती, ज्ञान, वैराग्य सगळ्या भूमिकेत असणारे संत महात्मे असतील, भगवान शंकर असतील, जगद्गुरु तुकोबाराय भगवान शंकरापाशी म्हणतात की बाबा तुझ्यापाशी काय ऊन आहे, काय ऊन आहे तुम्हापाशी, फक्त मी अल्प आहे. मी मगाशी सुद्धा सांगितलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर आपल्याला अल्पपणा घ्यावा लागतो महाराज. प्रत्येक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, अल्प नम्रपणा घेतल्याच्या नंतरच मोठं होतो माणूस. जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे मागणं मागितलंय इथपर्यंत बरोबर आहे, पण ते लहान झालेत. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य आहे महाराज. कोण म्हणलं जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य? जगद्गुरु तुकोबाराय अगोदर विश्वाच्या पाठीवर 2 जगद्गुरु आणि त्याच्यावरती श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांच्या वयाच्या 25 वर्षी भगवान पंढरीत पांडुरंग परमात्म्याचं ज्यांनी दर्शन घेतलंय, ज्यांचा साक्षात्कार झालाय महाराज, ते जगद्गुरु तुकोबाराय. ह्या लोकांचं आयुष्यभर टाळं कुटुकुळू 1-1 किलोचे टाळं त्यांनी छटाकावर आणलेत. 1-1 किलोचे टाळं छटाकावर आणले तरी माझ्या स्वप्नात नाही, यांच्या स्वप्नात नाही महाराज. ते जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना 25व्या वर्षी भगवान परमात्म्याने दर्शन दिलं महाराज. त्यांच्या पुढे ते म्हणतात तुम्ही विश्वनाथ, मी दीन. काका लक्ष द्या, मी दीन रंक, मी अनाथ आहे. लहानपणा घेतला जगद्गुरु तुकोबारायांनी. लहानपण घेतल्याच्या नंतर जीवनात कुठल्याही प्रकारची कमी पडत नाही. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा डबा, 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 मुंगी साखरेचा डबा. ताईने एकच प्रमाण म्हणलं, पण बाउंड्रीच्या बाहेर सारा न करता विठाला विठाला विठाला. मुंगीनं लहानपण घेतल्याच्या नंतर तिला साखर मिळते महाराज. हातीहून मार खाण्यात काही मजा आहे का? म्हणून जगद्गुरु तुकोबाराने नम्रपणा घेतला. तुमच्यापाशी काय असं कमी आहे, तुमच्यापाशी कुठल्या प्रकारची कमतरता आहे, माझ्यात मी लहान आहे, मला काहीतरी कृपा करा, कृपा कराल ते थोडी, पाया पडलो